एक वाचनात आलेलं चित्रकाव्य आमचे देखणी ती पावले जी ध्यासपंथे चालती या समूहातले एक काव्यानंद मराठे कुर्ते पावस रत्नागिरी इथल्या कवींनी ही कविता टाकलेली आहे आमच्या ग्रुपवर आणि ती खूप आवडलेली आहे. ती सादर करते. डोळ्यांमधले अश्रू दिसती, हृदयामधले कसे दिसावे, किती पोळला असाल आतून, परी मुखावर हास्य दिसावे. नियतीने जे लिहिले भाळी, ते सारे कुणा न कळले. देवाच्याही अवताराचे कार्य कधी ना कधी सरावे. अमरपणाच्या अढळपणाच्या खुळ्या कल्पना नको बाळगू. समाज सेवा करून मानवा, मरुन कीर्तीच्या रूपे उरावे, मरुन कीर्तीच्या रूपे उरावे. नमस्कार मंडळी, आम्ही बिघडलो या चॅनलच्या माध्यमातून आम्ही आपल्या समोर वेगवेगळी व्यक्तिमत्व घेऊन येत आहोत. त्यांनी समाजामध्ये जे काही कार्य केलंय त्यांच्या या कार्याचे अनुभव त्यांच्याकडूनच आपण जाणून घेतो. गेले 2 भाग आपण नक्कीच पाहिले असतील. आता या 3ऱ्या भागात आपण सौ जयश्री मोघे यांना आपण आपल्या भेटीसाठी घेऊन आलो आहोत. आपण त्यांच्याकडनं आता जाणून घेऊयात की त्यांचं जे कार्य आहे ते नक्की कोणत्या स्वरूपाचं आहे. त्या बालक्षेत्रात त्यांनी काम केलेलं आहे. तर या बालक्षेत्रात काम करत असताना किंवा ते बालक्षेत्रात काम करण्यासाठी जोडले गेले असताना त्यांच्या समोर काय काय समस्या होत्या आणि कसं त्यांनी त्याच्यातून मार्ग काढून हे काम पुढे सुरू ठेवलं आणि अजूनही ते कोणत्या स्वरूपाचं काम करतायत हे त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊयात. चला तर मग आपण वळूयात जयश्री मोघेताई यांच्याकडे. नमस्कार जयश्री ताई. नमस्कार. खूप आनंद होतोय खरं तर आज आपल्यासोबत गप्पा मारायला मिळणार आहेत आणि आपण जे बालक्षेत्रात काम केलंय त्याबद्दल जाणून घेण्याची खरंच खूप उत्सुकता लागली आहे मला. आणि त्याआधी मला खरं तर असं जाणून घ्यायला आवडेल की तुमचं बालपण कसं गेलं आणि तुमचं साधारण महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत जो काही प्रवास होता तो कसा काय घडला. खरं तर कसं आहे की माझे वडील शेतकरी होते पुण्यात आणि मी 6 वर्षाची असताना वडील हार्ट अटॅकने गेले. मला 2 लहान भाऊ पण आहेत. मग त्यावेळेला आमचे आजोबा नागपूर रेडिओ स्टेशनला कामाला होते. ते प्रवचनकार कीर्तनकार होते. मग आता काय करायचं म्हणून त्यांनी त्यावेळेला मला पुण्याहून नागपूरला नेलं त्यांच्याजवळ. मी 6 वर्षाची असताना हळूहळू माझं तिथे शिक्षण वगैरे सुरू झालं. मी 5व्या वर्गात असताना नागपूरला आम्ही संघ बिल्डिंग एरिया बडकस चौक इथे राहत होतो. 5व्या वर्गात गेल्यानंतर तिथलं जे वातावरण होतं त्याच्यानुसार मला आजी आजोबांनी तिथे जी राष्ट्रसेविका समिती चालायची जामदार मंदिरामध्ये, तर राष्ट्रसेविका समितीमध्ये मी जायला लागले. आणि नागपूरला मी हिंदू मुलींच्या शाळेत होते महाल. तर सगळं वातावरण त्यावेळेला अशा पद्धतीच्या वातावरणात. आणि माझे आजोबा सुद्धा प्रवचन कीर्तन करायचे घरात. पण कसं समाजसेवेचं नाही म्हणता येणार, पण प्रवचन कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाची कामं त्यांच्या हातून कळत न कळत का होईना त्यावेळेला, म्हणजे अशा सगळ्या वातावरणात मी लहानाची मोठी झाले. राष्ट्रसेविका समितीत जात असताना असं झालं की तिथे आमची समिती भरायची. आमची रेणुकाताई इंदुरकर म्हणून होत्या, त्या ती समिती त्यावेळेला चालवायच्या. समिती चालवताना समिती कशी चालवायची याची एक पद्धत असते. ध्वजवंदन झाल्यावर गट तयार केले जातात. रामकृष्णाच्या गोष्टी किंवा संस्काराच्या गोष्टी वगैरे, खेळ. आणि त्याचबरोबर काय करायची ताई त्यावेळेला आमच्या तिथे बुधवार बाजार म्हणून एक बाजार भरायचा. तर तिथे झोपडपट्टी होती. ताई आम्हाला त्या झोपडपट्टीत घेऊन जायची आणि तिथे गेल्यावर ती काय करायची, बरोबर जाताना खोबरेल तेलाची बाटली किंवा कंगवा असायचा तिच्याबरोबर, नॅपकिन असायचा आणि ती घेऊन जायची गटागटाने आम्हाला. त्यावेळेला मग का घेऊन आली ताई आम्हाला, तर ती सांगायची की चला आपल्याला ना तुमच्यासारखी लहान मुलं आहेत, त्यांच्याबरोबर आपल्याला खेळायला जायचंय, त्यांच्यामध्ये
ती कशी राहतात ते म्हणजे बघायला त्या जायचं. वस्तीमधली लहान मुलं. हा, वस्तीमधली लहान मुलं. तर हम्म. साधारण तिथे कसं असायचं की त्यांच्या आया भाजी विक्रेत्या आणि वडील मजुरीचं काम करणारे वगैरे असे असायचे. आणि त्या काळात कसं असायचं, खूप भावंड म्हणजे एकाच घरात खूप मुलं असायची, किमान 5-6 मुलं तरी असायची एका घरामध्ये. बरं. हा. हम्म. आणि मग ती जी मोठी बहीण असायची किंवा मोठा भाऊ असायचा, ते सगळ्या लहान भावंडांना सांभाळायला, अशी ती 5-6 मुलं. आणि मग आम्हाला तिथे गेल्यावर त्या वयामानानुसार असा प्रश्न पडायचा की ही शाळेत का जात नाही. हम्म. मग आम्ही ते प्रश्न विचारायचो ताईला की ही शाळेत का नाही जात, तर ती जाऊ नाही शकत. ती का नाही जाऊ शकत, तर त्या लहान भावंडांना तिला सांभाळायचं सांभाळायचं असायचं. म्हणून. हम्म. किंवा मग नंतर ताई सांगायची की त्यांच्याजवळ पैसे नसतात, कारण त्यांची गरिबी आहे. मग ती कॉर्पोरेशनच्या शाळेमध्ये का नाही जात, तर गरिबी असल्यामुळे कपडे पण नसायचे त्या लोकांना घालायला. म्हणजे शाळेत जायचं म्हटलं तरी कपडे नाहीत म्हणून जाऊ शकत हा, नाही. आपण तेलाची बाटली का आणलेली आहे, तर त्यांच्यात त्यांचे केस धुवायचे, त्याला ते तेल लावायचं, ती वेणी घालायची. नंतर रेणुकाताई आम्हाला सांगायची, आता तुम्ही दिवाळीला तुमच्यासाठी सगळ्यांसाठी फ्रॉक घेतले जातील, कपडे घेतले जातील ना, त्याच्यात तुम्ही घरी हा हट्ट करायचा. तुम्ही खाऊसाठी हट्ट नाही करायचा. तुम्ही सांगायचं की मला फ्रॉक घेणार आहे ना, मग एक फ्रॉक ना माझी ती समितीतली एक मैत्रीण आहे, म्हणजे आम्ही जातो ना तिथे, तर तिच्यासाठी पण एक फ्रॉक घ्यायचा, तर मी माझ्यासाठी फ्रॉक घ्यायचा. अशा पद्धतीचे ते संस्कार आणि अशा पद्धतीचे ते विचार. आणि घरी पण तसंच वातावरण. हिंदू मुलींच्या शाळेत होते तर शाळेत पण तेच वातावरण. दादीबाई देशमुख हिंदू मुलींची शाळा महाल असं माझ्या शाळेचं नाव आहे आणि मला फार अभिमान आहे त्या शाळेत मी शिकली. जवळजवळ सगळीकडे तसंच एक वातावरण असल्यामुळे त्या मुशीतून तयार झाले असं म्हणायलाही हरकत नाही. नंतर मग असं करत करत जवळजवळ रेणुकाताईचं लग्न झाल्यानंतर मग मी 12वी पासून तर मी बीकॉम होईपर्यंत मी समिती चालवली. ते सगळं संघाचं जे वातावरण होतं की काम करायचं आणि बाजूला ठेवायचं आणि पुढे जात राहायचं, तर त्या पद्धतीने ती कामं झाली. त्याच्यानंतर मग नागपूरला GS कॉमर्स कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतली. तिथे पण अखिल भारतीय विद्यार्थी परिषद संघटनेची सभासद झाले. तर तेव्हा मी 11वीत असताना नितीन दादा म्हणजे गडकरी साहेब ABVPचे नेते होते, त्यांच्या नेतृत्वाखाली बरीचशी कामं झाली. तेव्हा कळत नसे की आपण एवढ्या मोठ्या व्यक्तीच्या नेतृत्वात काम करत आहोत, पण आज त्याचं महत्व कळतं. तर तेव्हाच तुम्हाला त्या गडकरी साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी मिळाली आणि त्याचा तुम्हाला आता नंतर पुढच्या वाटचालीमध्ये पण असं म्हणायला हरकत नाही, कारण आणि तेच सगळं ना, तेच वातावरण सगळं की कामं करत राहायची. आणि या सगळ्या गोष्टींना समाजसेवा म्हणतात हे पण माहिती नव्हतं. हे मला तुम्हाला सांगायला असं म्हणजे खोटं वाटेल या गोष्टी किंवा अतिशयोक्ती वाटेल. आपले पुण्याचे प्रदीप आगाशे सर आहेत, जे की एक महान शिक्षण तज्ज्ञ गणितज्ञ आहेत. त्यांच्या सान्निध्यात आल्यावर त्यांच्याशी ओळख झाल्यानंतर मला वाटायला लागलं की हो, हीच ती समाजसेवा होती. आणि मग तिथे ती काम करायची सवय लागली. आणि रेणुकाताई आम्हाला अजून एक शिकवायची की कसं करायचं काम, म्हणजे यांच्याबरोबर काम करायचं म्हणजे कसं करायचं. तर आपण 5व्या वर्गात गेलो ना की यांना 4थीचं शिकवायचं, आपण 6वीत गेलो की यांना 5वीचं शिकवायचं. म्हणजे आपण वरच्या वर्गात गेलो की मागच्या वर्गाचा अभ्यास या मुलांचा आपण घ्यायचा. मग ती एक सवय लागली. मग जसं जसं म्हणजे अगदी बीकॉम होईपर्यंत आम्ही तसं करायचो की आपल्या आधीच्या वर्गाच्या मुलांचा अभ्यास घ्यायचा. म्हणजे त्यांना शाळेत जायला मिळत नाही ना, मग त्यांना अ-आ-ई शिकवायची, त्यांना लिहायला वाचायला शिकवायचं, शाळेपर्यंत न्यायचा प्रयत्न करायचा, त्यांच्यासाठी पैसे जमवायचे. किमान वर्षभरातून समितीच्या माध्यमातून 1-2 ऍडमिशन झाल्या तरी खूप झाल्या असं वाटलं. त्या पद्धतीने तिथे ते काम व्हायचं. मग ती सवय लागली की हो, आपण हे असंच करत राहायचं सतत. ते आपण करतोय हे काही विशेष करतोय असं कधी वाटलंच नाही. म्हणजे आपण जसं रेग्युलर इतर कामं करतो त्याबरोबरच हे एक आपलं काम आहे, अशाच दृष्टिकोनातून ते काम होत होतं. अशाच पद्धतीने ती कामं झाली. आणि म्हणजे ज्यांना शिकायला मिळत नाही त्यांना किती शिक्षणाचं महत्व असतं ते पण त्या ह्याच्यातून समजायला लागल्यानंतर गोष्टी की आपण आपला रोजच्या ह्याच्यातला वेळ आहे तो थोडासा इतरांसाठी द्यायला पाहिजे, ही एक गोष्ट शिकायला मिळाली. दुसरी गोष्ट त्याच्यातून असं रेणुकाताई म्हणायची की
याच्यात 2 गोष्टी होतात की तुमचा आधीच्या वर्गाचा अभ्यास पक्का होतो आणि ती मैत्रीण पण तुमची शिकते. त्याच्यामुळे काय झालं, संघटन वाढत गेलं, त्यांच्याशी मैत्री होत गेली आणि त्यांना पण त्या आयुष्यातून त्यांच्या थोडासा बाहेर यायला कुठेतरी या गोष्टीचा म्हणजे हातभार लागला. त्याबरोबर त्यांचीही ती प्रगती होत गेली, तशी शैक्षणिक प्रगती म्हणतो आपण, किती त्यांची त्या निमित्ताने होत गेली तशी. वा. आणि मग महाविद्यालयीन शिक्षणामध्ये परत तुम्ही एबीव्हीपीचं पण कार्य केलं. मग तेव्हा अजून काही म्हणजे समाजसेवेच्या दृष्टीने असं काही कार्य केलं की कसं, म्हणजे समाजसेवेच्या दृष्टीने म्हणजे फक्त हेच की मग वाड्या वस्त्यांमध्ये जायचं, तिथल्या लोकांमध्ये स्वपासून संघटनेकडे, हे राष्ट्रसेविका समितीचं ब्रीद आहे. तर मग संघटन करायचं, स्व म्हणजे स्वतः कसं राहायचं, स्वतःची स्वच्छता, व्यक्तिगत स्वच्छता, स्वतःचा विचार करायचा, आपण स्वतः कसं वागायचं, कसं बोलायचं, कसं उठायचं, हे शिकवायचं त्यांना वाड्या वस्त्यांवर झोपडपट्ट्यांमध्ये जाऊन. आणि एबीव्हीपीची जी कामं असायची तिथं असायची ती सांघिक कामं व्हायची, ती काही व्यक्तिगतरित्या नाही की कुठे काही अधिकारांबद्दल तुम्हाला करायचं असेल किंवा सामाजिक विषयांवर असेल आणि मग ते नेते सांगतील तसं. त्याच्यात काही मी फार म्हणजे स्वतः लिडिंग कधी घेतलं नाही. आणि मग नंतर काय झालं की बीकॉम सेकंड इयरला असताना लग्नच ठरलं, फायनल झाल्यावर लग्न झालं. त्याच्यामुळे मग लग्नानंतर मग जळगावला आले, पाचोऱ्याला. जळगाव जिल्ह्यात पाचोरा नावाचं गाव आहे, तिथे आले. पण मग तिथेही आल्यावर असंच की जी एक ती सवय लागली होती, मग तिथे तसा फारसा वाव नव्हता आणि सासरच्या आणि माहेरच्या वातावरणात खूप फरक होता, जमीन अस्मानचा. म्हणजे जे माझ्या माहेरी जे वातावरण होतं की समाजसेवा करायची किंवा येणारे जाणारे संघ बिल्डिंग एरियातलं ते वातावरण भारावलेलं, लोकांचा वावर. आणि हो. अजून एक गोष्ट म्हणजे एक आठवण सांगायला खूप आवडेल मला, की संघ बिल्डिंग एरियात राहत असताना गोळवलकर गुरुजी नेहमी जायचे आमच्या घरावरनं. तर गुरुजी त्यावेळेला आम्हाला असे मागे हात घेऊन स्वच्छ पांढरत होतं, त्यांचा झब्बा, ती दाढी, केस वाढलेले. आणि आम्ही संघातही खेळत असताना ना खूपदा गुरुजींच्या तिथे यज्ञ वगैरे व्हायचे बघा त्यावेळेला. तर तेव्हा पण आम्ही तिथे जायचो. तेव्हा एवढी कल्पना नव्हती की एवढ्या महान व्यक्तिमत्वाच्या सान्निध्यात आपण राहतो आहे. स्वतःला खूप भाग्यवान समजते की अशा व्यक्तीच्या हातच्या मी गोळ्या खाल्लेल्या आहेत. गुरुजी आम्हाला जब्ब्यातून काढून गोळ्या द्यायचे. मग काय, आज गेली होतीस की नाही समितीत, एवढं बोलायचे ते. आणि आता जसं म्हणजे या गोष्टी पुढे पुढे येत गेल्या आणि आता जेव्हा मी सांगते असं काही की हे असं गुरुजींच्या हातच्या गोळ्या खाल्लेल्या आहेत किंवा संघ बिल्डिंग एरियात मी राहिलेली आहे, तेव्हा आता लोक म्हणतात, म्हणजे माझ्याकडे चांगल्याने बघतात, अरे हो का, असं का, मला त्या तुम्ही राहिलाय तिथे. म्हणजे तेव्हा ते कळतच नसे की हे खूप काहीतरी वेगळं व्यक्तिमत्व, मोठं व्यक्तिमत्व आहे ते. तर मी खूप स्वतःला भाग्यवान समजते त्या बाबतीत. जयश्रीताई, तुम्ही आतापर्यंत तुमचं शालेय शिक्षण कसं झालं, तिथे राष्ट्रीय सेवा समितीमध्ये तुम्ही कसं काम केलं, त्याच्यानंतर महाविद्यालयात देखील तुम्ही जे काम केलं, एबीव्हीपी संघटनेसोबत काम केलं, हे सगळं छान सांगितलं. आणि त्या निमित्ताने तुमच्यावर जे संस्कार घडत गेले, त्यातून तुम्ही कशा घडत गेल्या हेही आम्हाला आता कळलं ह्याच्यातून. तर मला आता असं पुढचा प्रश्न विचारायचा आहे की त्याच्यानंतर तुम्ही लग्नानंतर जळगावमध्ये शिफ्ट झालात असं म्हणालात. मग तिथे तुम्ही मला असं लक्षात आलं की तुम्ही शिक्षक म्हणून काम करत होतात. तर ते कसं काय, म्हणजे शिक्षकी पेशाकडे कसे काय तुम्ही वळलात? अपघाताने. अपघात म्हणावं लागेल त्याला. नागपूरचं, माहेरचं आणि त्या एरियातलं ते वातावरण सगळं एकदम वेगळंच होतं आणि लग्नानंतर एकदम वेगळ्या वातावरणात, म्हणजे प्रत्येकच मुलीच्या बाबतीत होतं तसं किंवा काही जणींच्या बाबतीत होत असेल, तर माझ्या इकडे सासरचं वातावरण अजिबातच वेगळं होतं. म्हणजे संघाचं कुठलंही काम करायला किंवा राष्ट्रसेविका समितीचं काम करायला संधी मिळाली नाही असं म्हटलं तरी चालेल, किंवा तसं वातावरणच नव्हतं घरातलं. आणि पाचोऱ्याला आम्ही राहत होतो, पण तरी सुद्धा माझ्यावर जे संस्कार झाले होते ते मला स्वस्थ बसू देणार. मी त्याही एरियात, नवरा एकदा गेला माझा जळगावला, त्याही एरियात मी मुलं शोधायची की कुणी मुलं आहेत का,
की आपण त्यांची ट्युशन घेऊ, गरीबाची मुलं आहेत का त्यांची ट्युशन्स घ्यायच्या, हम्म. त्यांना शिकवायचं, जे पैसे देऊ शकत नाही पण अभ्यासात मात्र वीक आहेत अशा मुलांना शोधून त्यांचे पण मी दरवर्षी 2-3 ट्युशन्स अशा घेत राहायची. मग मीनवेल मला मुलगा झाला. मुलगा झाल्यानंतर मुलगा जेव्हा 3-4 वर्षाचा झाला तेव्हा मला पाचोरा सोडायचं होतं, कारण छोटं गाव होतं आणि मला तशी तिथे फार कामाची काही संधी दिसत नव्हती. मग मी म्हटलं मला माझ्या मुलाला इंग्लिश मिडियम मध्ये शिकवायचं. गंमत अशी की सासरचं वातावरण असं होतं, माझं शिक्षण सगळं इंग्लिश मिडियम मधून झालं. ते शालेय शिक्षण मराठीतून झालं पण नंतर कॉलेज महाविद्यालयीन इंग्लिश मिडियम मधून झालं. तर माझा नवरा म्हणायचा नाही इंग्लिश मध्ये बोलायचं नाही अजिबात. बर, हे काय आपण काही इंग्लंडमध्ये राहत नाही. त्या सगळ्या गोष्टींवर मज्जा होता. राष्ट्रसेविका समिती नाही जायचं, राष्ट्रसेविका समिती काही काही गोष्टी अडचणींना तोंड द्यावं लागलं. मग मला तिथून तर निघायचं होतं. तिथे फारशी संधी नव्हती कामाची आणि दिसत पण नव्हतं की आपण याच्यातून बाहेर पडू. मग मुलाच्या शिक्षणाच्या निमित्ताने की तिथे इंग्लिश मिडियमची शाळा नाही, मला मराठीचा स्वाभिमान आहे, वादच नाही काही, पण मला त्या वातावरणातून बाहेर पडायचं होतं. म्हणून मी हट्ट धरला की माझं इंग्लिश मिडियम मध्ये शिक्षण झालेलं आहे तर मला मुलाला इंग्लिश मिडियम मधनं शिकवायचं आणि इथे ती शाळा नाही. असं म्हणजे ते निमित्त होतं. मी जळगावला शिफ्ट झाले आणि मग जळगावला माझ्या मुलाची ऍडमिशन करायची होती. तर तेव्हा माझा नवरा लोकमतला नोकरीला होता. बर, मग ते जाहिरात विभागात नोकरीला होते. मग वेगवेगळ्या ज्या ऍड एजन्सीज असतात त्यांच्याशी त्यांचा संपर्क यायचा. तिथे मलार कम्युनिकेशन म्हणून एक ऍड एजन्सी होती, त्यांच्या वडिलांनी एक MIDC मध्ये जळगावला शाळा नुकतीच सुरू केली होती. बर, BUN रायसोनी मराठी आणि इंग्लिश मिडियम शाळा. मग त्यांना नवीन त्यावेळेला शिक्षिका हव्या होत्या आणि नवीन प्रवेश पण हवे होते शाळेसाठी. म्हणजे मुलं विद्यार्थी हवे होते. मग माझा मुलगा शिक्षण म्हणजे प्रवेशित आहे तिथे, विद्यार्थी आहे व एक, म्हणून ते त्यांनी सुचवलं की या शाळेत तुझ्या मुलाला घाल. त्या शाळेचे जे एक डायरेक्टर होते जे की मल्हार कम्युनिकेशनचे आनंद मल्हारा त्यांचे वडील होते, सुंदरलाल, प्राध्यापक सुंदरलाल मल्हारा म्हणून. तर ते आमच्या घरी आले म्हणजे मुलाच्या प्रवेशासाठी की तुमच्या मुलाला आमच्या शाळेत घाला म्हणून. त्यांनी माझं घरात वागणं वावरणं बघितलं. म्हणे ये आपकी पत्नी है, ये क्या करती है? कुछ नहीं करती. क्या एज्युकेशन हुआ है? मीनवाईल मी LLB केलं होतं. बर, LLB झालं होतं माझं. LLB BCom LLB आहे. फिर प्रॅक्टिस करते हो, पण माझी सनद घेतल्या गेली नव्हती घरातल्या काही अडचणींमुळे, वातावरणामुळे. म्हटलं नाही सर. बोले फिर कुछ करना चाहती हो? मला तर करायचंच होतं, मी हो म्हंटल. पण मला त्याच्याहूनही घरी त्रास झाला, का तू हो म्हंटलस त्यांना, आम्हाला काही करायचंय म्हणून. बर, असं वातावरण होतं म्हणजे. आणि त्या विपरीत वातावरणातून वाट काढायची होती मला. मी तर ठरवलंच होतं काहीतरी करायचं म्हणून. कारण ती जी कामं करायची, समाजात जाऊन कामं करायची म्हणजे समाजसेवा करायची म्हणायचं की सवय झालेली होती, ती स्वस्त बसू देईना मला घरामध्ये. मग मी म्हंटल हो सर मी करीन काम. मग ते म्हणे कल आ जाना, फिर इनको भी लेके आना. मग आम्ही दुसऱ्या दिवशी तिथे गेलो. म्हंटल पण सर मी तर काही DED नाहीये, मग मी शिक्षिकेचं काम कसं करणार? ते म्हणाले नाही, आता आमचं प्री प्रायमरीचा विभाग सुरू झालेला आहे आणि तिथे प्री प्रायमरीला तर तुम्ही शिकवू शकाल ना. पण म्हटलं मला शिकवायची काहीच हे नाही, म्हणजे मी घरी ट्युशन्स घेते पण शाळेत शिकवायचं आणि घरी ट्युशन्स घ्यायचं याच्यात फरक आहे. खूप फरक आहे. सर म्हणे आप आ जाओ, हम आपको प्रशिक्षित करेंगे. त्या एका ह्याच्यावर म्हणजे तो एक टर्निंग पॉइंट ठरला माझ्या आयुष्यातला. मग त्यांनी घरी कसं तरी मी परवानगी काढली की हो सर मला अशी अशी ऑफर देतात, मलाही जायची इच्छा आहे. घरच्या लोकांनी हो नाही म्हणत काही अटी समोर ठेवल्या, हे सगळं तुला घरातलं करावं लागेल, येणारा जाणारा रीती रिवाज सणवार याच्यात कुठेही काही कमी जास्ती होता कामा नये, हे सगळं करून तू करू शकणार असशील तर कर. मी त्या गोष्टींना हो म्हंटल आणि मग तिथून माझं पाऊल बाहेर पडलं. बर, म्हणजे तुम्ही तिथून मग घरातून बाहेर पडली, शिक्षक म्हणून रुजू झालात शाळेमध्ये. मग तिथे सरांनी आम्हाला अगदी म्हणजे खडू कसा धरायचा, फळ्याजवळ कसं उभं राहायचं, ती डस्ट कशी नाकातोंडात गेली नाही पाहिजे, कशा पद्धतीने वागायचं, इथून आम्हाला त्यांनी ट्रेनिंग दिलं. एक मजेशीर किस्सा सांगते. ते विचारायचे
आपके क्लास में कितने बच्चे हैं, आपके क्लास में प्रत्येक शिक्षिकेला विचारायचे. कोणी सांगायचं 25, कोणी सांगायचं 20, कोणी 30 सांगायचं. अच्छा, आम्हाला असं विचारायचं की सर असं का विचारतात. तर ते म्हणायचे की शाळेत म्हणजे वर्गात जाताना तुम्ही कसे गेले पाहिजेत याच्यावर त्यांचं प्रशिक्षण असायचं आम्हाला. अच्छा. ते म्हणायचे की तुम्ही काय काय बघता त्या 30 मुलांमध्ये. मग शिक्षिका सांगायच्या, म्हणजे आम्हाला जर असे असं अचंबित करणारे प्रश्न होते ते की असं काय विचारतात हे. शिक्षणाचं नाही शिकवत की कसं शिकवायचं, काय करायचं, वर्गात कसे जाता आणि त्या मुलांमध्ये काय काय बघता. मग आम्ही आमच्या पद्धतीने उत्तर द्यायचो की ती मुलं कशी बसतात, त्यांनी युनिफॉर्म घातलेला आहे की नाही, केस विंचरलेले आहेत की नाही, स्वच्छ आहेत की नाही, नाक स्वच्छ आहे की नाही त्यांचं, त्यांना आई वडिलांनी मग ते एकमेकांशी भांडतात का, कसे वागतात एकमेकांशी, अभ्यास कसा करतात, हे असे असे प्रश्न सांगायचे. ते म्हणायचे हो म्हणजे तुम्ही 30च्या 30 मुलांकडे बघता, हे असं सगळं लक्ष देता, सगळ्यांना ऑब्झर्व करता, सगळ्यांना ऑब्झर्व करता. आम्हाला फार छान वाटत, शांती वाटायची की हो आम्ही हे सगळं करतो. ते प्रत्येकीमध्ये अशी चढावड असायची की कोण चांगलं असतंच ते वातावरण प्रत्येक ठिकाणी. हो आम्ही सगळं बघायचं. अच्छा अच्छा, फिर मोगी मॅडम आप क्या देखती हो, मग आपण उभं राहून सांगायचं. ते प्रत्येक शिक्षिकेला विचारायचे असे. आणि मग ते म्हणायचे अच्छा तो यानी आपको कितनी आंखें हैं, आम्ही म्हणायचं 2. तो आपकी 2 आंखें 30 बच्चों में इतना सारा देखती है. आपको मालूम है आप जब क्लास में एंट्री करते हो तो वो 60 आंखें आपके तरफ देखती है, उनकी सब नजर रहती है. 60 डोळे ते तुमच्याकडे बघत असतात. तेव्हा ते 60 डोळे तुमच्या 2 डोळ्यांनी जर एवढं सगळं ऑब्झर्व केलेलं आहे तर ते 60 डोळे तुमच्याकडे बघताना काय काय ऑब्झर्व करत असतील याचा विचार करायचा, याचं भान ठेवायचं. भान अशा वेळेला वापरायचे ते की जेव्हा एखादी शिक्षिका चुकली असेल काही, त्यावेळेला ते म्हणायचे याचं भान ठेवायचं आणि वर्गात प्रवेश करायचा. तुमची साडी, तुमचे कपडे, तुमचं वागणं, तुमचं बोलणं, हे सगळं ते डोळे आणि ते मन त्या डोळ्यांच्या माध्यमातून निरीक्षण करत असतं. तेव्हा शिक्षकांनी असं असावं. म्हणजे मी म्हणते बीएडच्या वर्गात नाही शिकायला मिळालं इतकं चांगलं आम्हाला त्यावेळेला शिकायला मिळालं. त्या शाळेत तुम्हाला ते शिकायला मिळालं आणि त्याचा नक्कीच तुम्हाला पुढे खूप फायदा झाला त्या गोष्टीचा. म्हणजे आपण कसं राहिलं पाहिजे, म्हणजे मग शाळेसाठीच नाही, हा प्रश्न प्रत्येक ठिकाणी आला. मग जिथे मॉब असतो, आपण बाहेर गेल्यावर कसं वागलं बोललं पाहिजे, कसं उठलं बसलं पाहिजे, कुणाशी कसं हे केलं पाहिजे. किंवा प्रत्येक वेळेला ते असायचंच बॅक ऑफ द माइंड की खरंच आहे आपले 2 डोळे इतकं बघतात, आपल्याकडे बघणारे अनंत डोळे जे असतात ते कशा पद्धतीने बघत असतील आणि मग आपण कसं वागायला हवं हे त्याच्यातून शिकायला मिळालं. ही खूप मोठी म्हणजे धनाची पेटी आहे ती. हे धन साठवलेलं आहे, म्हणजे संस्कार धन आपण ज्याला म्हणतो त्याच कॅटेगरीत हे येतं. म्हणजे माझे आजी आजोबा, आता आई वडिलांजवळ तुम्ही राहिलेच नाही त्याच्यामुळे दुर्दैव. आजी आजोबा, त्याच्यानंतर माझी आत्या, राष्ट्रसेविका समिती आणि त्याच्यानंतर हे शाळेचं वातावरण आणि ते मल्हारा सर यांचे माझ्यावर झालेल्या संस्कारांमध्ये खूप मोठा या लोकांचा वाटा आहे त्यांचा. नक्कीच फारच सुंदर तुम्ही सांगितलं ते सगळं. तर शाळेचा अजून एक अनुभव सांगते की शाळेत काय काय शिकायला मिळालं किंवा त्या माध्यमातून काय काय शिकायला मिळालं. तिथे त्यावेळेला प्रौढ साक्षरता अभियान, जे साधारण 92-93 ची गोष्ट आहे ही, प्रौढ साक्षरता अभियान महाराष्ट्र शासनाकडनं राबवल्या गेलं. जे निरक्षर आहेत त्यांना पण शिकवायचं. 18च्या वरचे जे शाळेपर्यंत गेलेलेच नाही, त्यांना लिहिता वाचता येत नाही, त्यांना आपण लिहायला वाचायला शिकायचं. आणि हे सगळं ना प्राथमिक शिक्षकांना दिल्या या गोष्टी, प्राथमिक विभागाला शाळेमध्ये दिल्या. आता याला दुर्दैव म्हणायचं की सुदैव म्हणायचं हे कळत नाही, पण त्यावेळेला आमच्या शाळेत प्राथमिक शिक्षकांना दिलं. तर असं सांगू नये, पण मला कशी संधी मिळाली ते सांगते की प्राथमिक शिक्षकांनी काय ते काम केलं नाही केलं म्हणा, किंवा त्यावेळेला बऱ्याच जणांनी अशा बोगस याद्या जमा केल्या आणि समोर ते काम नाही झालं. आणि एक दिवस अधिकारी लोक म्हणजे धाड पडली अधिकाऱ्यांची आणि अधिकाऱ्यांनी बघितलं की शाळेने कुठपत काम केलेलं आहे आणि त्याच्यात ते निदर्शनास आलं त्यांच्या की या शाळेचं हे असं नाही झालेलं नाही. आणि मग ते संस्था चालकांपर्यंत गेलं. त्याच्यात त्या बॉडीवर पण
मलारा सर होते. ते म्हणाले की तुम्ही मला 2 दिवसाचं, म्हणजे ती व्यक्ती खूपच महान होती, त्याच्यामुळे त्यांची तेवढी पोच होती की ते अधिकारी लोकांना थांबवू शकले. ते म्हणाले तुम्ही मला 2 दिवस द्या, मी हे सगळं आमच्या शाळेकडनं काय जे चुकीचं झालेलं आहे ते व्यवस्थित मार्गावर आणायचा प्रयत्न करतो, 2च दिवस मला द्या. आणि मग त्या 2 दिवसात गंमत अशी झाली की ती मीटिंग झाली आणि ते सगळेजण बाहेर पडत होते आणि मी शाळेत जात होते. मी माझ्या कामासाठी शाळेत जात होते. माझ्याकडे मला पूर्व प्राथमिकचे वर्ग होते शिकवायला. सरांनी बघितलं, मोघे मॅडम आप रुकिए 2 मिनिट. क्यों सर? मुझे पीरियड पे जाना है, क्लास है अभी मेरा. तो बोले हाँ मैं आपके हेड को बताता हूँ. त्यांनी निरोप पाठवला म्हणे मोघे मॅडम वर्गावर येणार नाही, मला तुम्ही वरती ऑफिसमध्ये या जरा. आणि मग ते अधिकारी गेल्यावर त्यांनी मला ऑफिसमध्ये वर बोलवलं आणि मला सांगितलं की आपल्या शाळेत असं असं एक काम आलेलं आहे प्रौढ साक्षरता अभियानाचं आणि ते तुम्हाला चालवायचंय असं सांगून ते मोकळे झाले. मी म्हटलं पण त्याच्या काही नियम अटी वगैरे म्हणजे कसं चालवायचं काय? आता मी खूपच अनभिज्ञ होते त्या सगळ्या ह्याच्यातून, कारण त्याचं नाव माझं ट्रेनिंग झालं होतं. ट्रेनिंगला वेगळ्या शिक्षिका गेलेल्या होत्या आणि मी प्री प्रायमरीची, म्हणजे मला तेवढं माहिती होतं की ही कामं सगळी प्रायमरीकडे असतात. प्री प्रायमरीची शिक्षिका, म्हटलं माझा काय संबंध वा त्याच्याशी? ते मला म्हणाले याच्याकडे संधी म्हणून बघ, ही खूप छान संधी आलेली आहे तुला, तुझ्यात ते गुण आहेत, याचे पैसे वगैरे काही मिळणार नाही आहेत बरं का, याचा फक्त अनुभव मिळणार आहे आयुष्यामध्ये, प्रौढांना शिकवायचं. आणि मग त्यांनी मला ते सगळं समजावून सांगितलं आणि त्या शिक्षकांना जे ट्रेनिंग मिळालेलं होतं त्या 1 तासाच्या बोलण्यामध्ये सरांनी मला ते ट्रेनिंग दिलं. आणि मला असं वाटतं की तो पण एक खूप मोठा टर्निंग पॉइंट ठरला माझ्या आयुष्यातला. दुसऱ्या दिवशीपासून मी त्या प्रौढांची लिस्ट यादी करायला फिरले सगळीकडे एरियामध्ये, त्यांची यादी तयार केली. जवळजवळ पहिल्यांदा माझ्याकडे 80 लोकांची यादी आली, नंतर मग 150 आणि नंतर शेवटी तर 350 लोक. बापरे. आणि मग तो जवळजवळ 2-3 वर्ष तो कार्यक्रम निरंतर साक्षरता योजना वगैरे असा तो 3-3.5 वर्ष कार्यक्रम चालला. आणि तो पूर्ण कार्यक्रम म्हणजे प्रौढ साक्षरता ते निरंतर प्रौढ साक्षरता इथपर्यंतचा पूर्ण कार्यक्रम तो मी आमच्या शाळेकडनं मी राबवला. आणि माझ्या वर्गांना सततचे म्हणजे प्रत्येक वर्षीचे एक उत्तम वर्ग म्हणून ते जे सर्टिफिकेट्स त्यावेळेला दिले जायचे शासनाकडनं ते मिळाले. त्याच्या कामासाठी मी त्यावेळेला जळगावनं पुण्याला यायची नेहमी. तो एक अनुभव मिळाला. म्हणजे अशी एक संधी मिळत गेली आणि कळत न कळत त्या संधीचं सोनं होत गेलं असं म्हणायला हरकत नाही. आणि मग मला पुढे तो व्यासंगच लागला. जसं मी स्वतः नंतर मग घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे मुलांच्या ट्युशन्स घ्यायची. तर सेम टाइम मी काही मुलं म्हणजे जोपर्यंत मी ट्युशन्स घेत होते तोपर्यंत मी काही मुलं म्हणजे 10 मुलं जर माझ्याकडे ट्युशनला येत असतील तर 3 मुलांच्या फी न घेता शिकवणी घ्यायची. हे मी कायम व्रत राखलं जे माझं राष्ट्रसेविका समितीचं होतं. आणि त्याच्यानंतर त्याच्यात ही एक ऍडिशन झाली की मी प्रौढांना पण शिकवायला लागले. म्हणजे मुलांना शिकवता प्रौढांना 2 टोकं झाली ती. आणि त्याचे अनुभव तर असे आहेत की जेव्हा त्यांना 3-4 वर्षांनी लिहिता वाचता यायला लागलं ना तेव्हा माझ्यापेक्षा वयाने मोठी असलेली लोक मोघे मॅडम मोघे बाई माझ्या पाया पडायची की तुमच्यामुळे आज आम्हाला तो बघा याचा डब्बा असायचा फोनचा त्यावेळेला, तर मग ते डायल करता येतं ते नंबर आम्हाला कळायला लागले, पत्र लिहिता यायला लागलं महिलांना किंवा कुठे अजिबातच अक्षर ओळख नव्हती त्यांना इतकं करता यायला लागलं. त्याचा आनंद काय. येस, ही माझी आयुष्यातली कमाई आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि त्याचा आजही मला आनंद आहे. आजही मला असं कुठे दिसलं की नाही एखाद्या महिलेला लिहिता वाचता येत, मी आवर्जून त्याच्यासाठी प्रयत्न करते आणि मी ठरवते की नाही ह्याच्यापर्यंत हिला न्यायचंच, हिला लिहायला वाचायला शिकवायचंच आणि या व्यक्तीलाही शिकवायचंच असं. तेव्हापासून ती काय म्हणतात ते वेळ लागलं, तो व्यासंग म्हणा वेळ ते लागलेलं आहे मला. अजूनही मग तुम्हाला संधी मिळाली की तुम्ही ते करताच. म्हणजे एखादा अशिक्षित माणूस दिसला किंवा महिला असेल तर तिला शिकवायचं काम करता तुम्ही. माझी मुलं म्हणतात आता मला सुरू झालीस तू. पण मला त्याच्यात आनंद मिळतो. आणि शाळेत म्हणजे अर्थार्जनाचं साधन माझं वेगळं होतं. म्हणजे मी शिक्षिका तर होते, शाळेचा पगार मिळायचा. आमच्या शाळेमध्ये फुल डे स्कूल प्रोजेक्ट होता, तिथे पण मी शिकवायची. त्याच्यानंतर पुस्तकांचा स्टॉल चालवायची, कपड्यांचा स्टॉल चालवायची.
आणि त्याचे मला पैसे मिळायचे. तिथे जी मुलं घडवायची तर त्याचे मला पैसे मिळायचे, पण त्याच्या व्यतिरिक्त मी हे प्रौढ आहेत किंवा ही मुलं आहेत त्यांना शिकवायचं काम करायचे. मग त्याच्यातून असं झालं नंतर नंतर की त्याच दरम्यान बघा आपल्या इथे बचत गटाची चळवळ सुरू झाली. बांगलादेशातून आपल्या इथे ते वारं आलं की बचत गट सुरू करायचे म्हणून. ते त्यावेळेला मी नाबार्ड चालवायचं त्यावेळेला. मग मी जळगाववरनं त्याच्यासाठी पुण्याला यायची नेहमी. आत्ताचं खूपच बचत गटाचं स्वरूप बदललेलं आहे. त्यावेळेला खूपच वेगळं होतं की महिलांना फक्त स्वतःच्या पायावर उभं करायचं आणि लोकांना मदत करायची आणि आर्थिक ह्याच्यातून समाजाला बाहेर काढायचं एवढंच तेव्हा तत्व होतं, त्यांचं उद्देश होता. मग त्याच्या अंतर्गत सुद्धा आम्ही 4 बचत गट त्यावेळेला स्थापन केले, अगदी नाममात्र याच्यावर. कमी पैसे असायचे. बचत गट स्थापन करण्यापासून ते चालवण्याचं सगळं काम तुम्ही त्याच्यासाठी मी पहिल्यांदा महिला मंडळ स्थापन केलं. अच्छा, म्हणजे आधी महिला मंडळ स्थापन केलं आणि मग त्यांचा बचत गट सुरू केला. बरं बरं बरं. आणि महिला मंडळाच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळी कामं करायचो. जसं की कचरा टाकायचा नाही, मुलांना शिकवायचं. कचरा टाकला असेल तर मग 15 ऑगस्टला वगैरे ते आता जे पुण्यामध्ये आपण बघतो प्लास्टिक वगैरे गोळा करायचं, त्यावेळेला पण आम्ही ती कामं करायचो. वृक्षारोपणाची कामं केली त्यावेळेला. त्या माध्यमातून अशी बरीच समाज उपयोगी कामं तुम्ही केली. जळगाव जिल्हा हा पाण्याचं दुर्भिक्ष असलेला जिल्हा असल्यामुळे पाणी कसं वाचवायचं त्याचे धडे द्यायचे. खड्डे खणायचे, शोष खड्डा खणायला लागायचा. खड्डे खणून त्याच्यात रांजण ठेवायचं, त्याच्यात पाणी साठवायचं की पाण्याची वाफ होऊ नये. ते तिथे इतकं ऊन असतं ना की म्हणजे पाणी लवकर आटतं आणि येणाऱ्या जाणाऱ्यांना मग पाणी प्यायला द्यायचं. या गोष्टी खूप राबवलेल्या आहेत महिला मंडळाच्या माध्यमातून. आणि बचत गटाची पण कामं केलेली आहेत. त्याच्या सुद्धा मग महिलांना बकरी घेऊन दे, भाजीचं टोपल्या घेऊन दिल्यात आम्ही बचत गटाच्या ह्याच्यातून की भाजीची टोपली ती सुद्धा घेणं दुरापास्त असायचं लोकांना, इतकी गरिबी. मग तशा महिला शोधून काढायच्या, त्यांना बचत गटात अंतर्भूत करून घ्यायचं. आता संकल्पना खूपच वेगळी आहे बचत गटाची, तेव्हा खूप वेगळी संकल्पना होती. तशा पद्धतीने त्यावेळेला नाबार्ड बरोबर पण काम केलेलं आहे. जयश्रीताई, तुमच्याकडनं मला आता हे तर लक्षात आलं की तुम्ही जळगावात शिक्षक म्हणून सुरुवात केली कामाला तिथे एका शाळेमध्ये. त्यानंतर तुम्ही महिला बचत गट स्थापन केला किंवा त्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हॉल्व्ह झालात आणि त्या निमित्ताने किंवा त्या माध्यमातून तुम्ही बऱ्याच महिलांसोबत काम केलं. त्यांची अधिक प्रगती करण्यासाठी तुम्ही तिथे काम केलं आणि मग तुम्ही आता पुण्यात कार्यरत आहात सध्या. तर मग तुम्ही जळगावातून पुण्यात कसं काय शिफ्ट झालात किंवा काय म्हणजे त्यामागची काय गोष्ट आहे नक्की, ती जाणून घ्यायला नक्कीच आवडेल आम्हाला. प्रत्येक वेळेला मी मुलांचं हत्यार वापरलं. पाचऱ्याहून जळगावला यायला मुलाच्या शिक्षणाचं कारण घरी दिलं आणि जळगावहून पुण्यात यायला पण मुलगी 10वी झाली माझी आणि माझ्या सासूबाई गेल्या त्या दरम्यान. मग मी आईकडे इथे आले होते पुण्यात. आईने आणलं, माझं माहेर पुण्याचंच आहे, त्याच्यामुळे आईकडे आले होते काही दिवस राहायला. आणि त्याच दरम्यान माझ्या नवऱ्याची बदली जळगावहून पुण्याला झाली. मग माझ्या घरचे लोक म्हणायला लागले की मग इकडे तुम्ही ते एकटे राहणार, तुम्ही तिकडे एकट्या राहणार. ठरवे आता पूजाला पण आपण ऍडमिशन इथेच घेणार आहोत, पूजा म्हणजे माझी मुलगी. तर तुम्ही सगळेच जण इथे राहायला या ना. मी म्हंटल नाही, आता मी तिथे कशी जराशी स्थापित झाले होते, म्हणजे शाळा, फुल डे स्कूल, माझे ते स्टॉल, माझा बचत गट, महिला मंडळ, माझे विविध उपक्रम महिलांसाठी आणि मुलांसाठी आणि स्थिर स्थावरतेच्या मार्गावर होते मी. मीनवाईल मी माझी शाळेला राजीनामा देऊन शाळेचं कसं बोर्ड बदललं सगळं. मल्हारा सर गेले, त्याच्यानंतर मग शाळेचं बोर्ड बदलल्यानंतर मी स्वतःची शाळा का काढू नये असा एक मनात विचार आला आणि मी माझे बालवाडीचे वर्ग पण तिथे सुरू केले होते की शाळा सुरू करायची, एखादी संस्था स्थापन करायची या दृष्टिकोनातून. मध्ये सासूबाई गेल्यामुळे मग आम्ही इकडे पुण्याला आलो. माझ्या घरचे लोक म्हणाले तुम्ही इथे येऊन का नाही करत. म्हटलं आता इथे येऊन परत नोकरी शोधायची असं तसं. म्हणे त्यांची नाहीतरी बदली झालेलीच आहे, तुम्हाला इतक्या वर्षाचा अनुभव आहे शिक्षण क्षेत्रातला, तर तुम्हाला इथे पुण्यात कुठल्याही एखाद्या शाळेत नोकरी मिळू शकते. त्या दृष्टीने प्रयत्न केला तर त्याला अगदी लगेच सुटकीसरशी यश आलं. पुण्याच्या आंबेगावच्या अभिनव शाळेमध्ये मला लगेच माझ्या अनुभवाच्या
त्याच्यावर नोकरी मिळाली आणि आम्ही पुण्यात यायचं ठरवलं. म्हणजे मुलीचं शिक्षण, नवऱ्याची बदली आणि मला लगेच मिळालेली नोकरी हे कारण झालं पुण्यात शिफ्ट. तीनही गोष्टी एका वेळी घडल्या त्या. तिन्ही गोष्टी एका वेळेला घडल्या. आणि मग पुण्यात आल्यानंतर मग नोकरी तर आयती मिळालेलीच होती, काही प्रश्नच नाही. मग पुन्हा एकदा राष्ट्रसेविका समितीच्या त्याच्यात ते बसू देईनात. ती जी उर्मी होती राष्ट्रसेविका समितीची ती बसू देईना स्वस्त. मग आपण एखादी इथे बघायचं समिती कुठे आहे, आपण परत जॉईन व्हायचं समितीला वगैरे. तर मधल्या काळात काय झालं, एक वर्षभरच मी तिथे नोकरी केली आणि मला डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या रानडे बालक मंदिरच्या मुख्याध्यापक पदाची संधी मिळाली. बरं. तिथे काम करत असताना माझी डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे त्यावेळेचे सेक्रेटरी श्रीकृष्ण कानेटकर, त्यांच्या पत्नी निलिमा कानेटकर, ज्या की सांगलीला त्यांची आई आणि त्या राष्ट्रसेविका समिती चालवायच्या, त्या फर्ग्युसनच्या आवारात राष्ट्रसेविका समिती चालवायची. ती संधी मला तिथे जॉईन व्हायची संधी मिळाली आणि मी त्यांच्याबरोबर इथे काम करायला लागले. आणि मग त्या माध्यमातून आम्ही वडार वस्ती, त्याच्यानंतर जनसेवेची ती झोपडपट्टी गोखलेनगरची, तिथे आम्ही काम करत असू. त्या मुलींना शाळेपर्यंत न्यायचं. म्हणजे ही गोष्ट आहे आता 2008, 9, 10ची वगैरे. तर त्यावेळेला सुद्धा तिथे अशी परिस्थिती, म्हणजे पुण्यासारख्या ठिकाणी अशी परिस्थिती होती की तिथल्या मुली शाळेत जात नव्हत्या. म्हणजे समितीत मी लहान असताना ज्या मुली बघितल्या होत्या मी बुधवार बाजाराच्या झोपडपट्टीच्या तिथे, ती परिस्थिती 2008, 9, 10ला पुण्यात होती. वडार वस्ती काय किंवा जनवाडीच्या वस्तीमध्ये, की मुली शाळेत जात नसायच्या, दारू पिणारे आई वडील आणि म्हणजे नाहीच. मग आम्ही परत त्या मुलींना तिथे जायचं, समितीत आणायचं. खूप कष्टाचं काम असायचं. आता सांगायला असं म्हणजे ऐकायला ते वरवरचं सोपं वाटतं, पण ती कामं करताना जी काही कष्ट निलिमा त्यांनी किंवा त्यांच्या बरोबर आम्ही घेतलेली आहेत, की त्यांचे केस विंचरायचे, त्यांचे ते सोनेरी झालेले केस, त्यांना न्हायला घालायचं, केस विंचरायचे, त्यांना स्वच्छ कपडे घालायचे, त्यांना प्रार्थना म्हणायला शिकवायच्या, त्यांना परत तेच लिहायला शिकवायचं, त्यांच्या शाळेत ऍडमिशन्स करायच्या. ही कामं त्या वेळेला पुन्हा केलेली आहेत. आणि माझी मुलगी पण असायची त्यावेळेला माझ्याबरोबर. त्या देखील तुमच्यासोबत येऊन या कार्यात सहभागी झाल्या होत्या. आवडायचं ते. आणि कसं दुर्दैवाने म्हणा किंवा काय, की मी जशी अगदी लहानपणापासून वयाच्या 8व्या 9व्या 10व्या वर्षापासून मी राष्ट्रसेविका समितीच्या माध्यमातून काम करायला शिकले, तर तिला ते वातावरण उपलब्ध नव्हतं जळगावला. या जळगावला मला तशी ती संधीच मिळाली नाही. खूप प्रयत्न केले पण नाही मिळाली दुर्दैवाने ती संधी. ती पुण्यात आपण म्हणतो ना मनी असे ते घडून येतं, स्वप्नी दिसे आणि मग नंतर ते स्वप्नात दिसलं की तशा दृष्टीने माणूस प्रयत्न करतो आणि ते प्रत्यक्षात उतरतं. एक अनुभव आहे की एखादी इच्छा जर स्त्रीनी मनात बाळगली ना, तर ती पूर्णत्वास नेणं फारसं कठीण नसल्याचा अनुभव मी प्रत्येक वेळेला घेतलेला आहे. म्हणजे लग्नानंतर तर हा अनुभव 20 वर्ष खूपच विपरीत अनुभव होते ते, की पण मी त्या प्रत्येक परिस्थितीवर मात करून, की नाही, माझी आजी मला शिकवायची की हे बघ जया, की आपण जर एखादी गोष्ट ठरवली आणि ती वाईट नाहीये हे आपल्या मनाला एकदा पटलं, तर ती करणं प्रयत्नातून हे फारसं कठीण नसतं. आणि हे मी जगले, मी अनुभवल्या या गोष्टी, की हो आपण करतोय हे प्रामाणिकपणाने, हे वाईट नाहीये ना, हे करायला हरकतच नाही. बरोबर. म्हणून मी तिथून घराच्या बाहेर पडले. घरी मला खूप त्रास होता, मनाविरुद्ध वातावरण होतं, मारहाण होत असे. माझं एक बाळ सुद्धा गेलेलं आहे त्या त्रासामुळे. पण मी ठरवलं होतं की इथे थांबायचं नाही असं. म्हणजे याच्यातून मला हे सांगायचं आहे की जर आपण चांगल्या गोष्टी मनात एकदा कन्फर्म करून बाहेर पडलो, तर स्त्री कुठलीही गोष्ट करू शकते. आणि आपला तर इतिहास आहेच की, सावित्रीबाई फुले आहेत, अहिल्यादेवी होळकर आहेत, आपला इतिहासच आहे. झाशीची राणी आहे, की त्यांनी ठरवलं करायच्या या गोष्टी, तर त्यांनी त्या केल्या. मग प्रत्येक वेळेला घरातली माणसं, आजूबाजूची माणसं किंवा समाज हा सपोर्टिव्ह असतोच असं नाही. आपण करतोय ही गोष्ट चांगलीच आहे, याचे परिणाम चांगलेच बाहेर येणार आहेत,
या विचारांशी तुम्ही ठाम असाल तर त्या गोष्टी होतातच, याचा मी एक सुंदर अनुभव आयुष्यामध्ये घेतलेला आहे. त्याच्याप्रमाणे मग पुण्यात पण माझी इच्छा होती ती खूप दिवसांची, आणि ते माझ्या समोर येऊन उभं राहिलं. मला परत राष्ट्रसेविका समिती जॉईन करण्याची संधी मिळाली. त्याच्यानंतर निलिमाताईंबरोबर आम्ही नरे, आंबेगाव, दत्तवाडी, वडगाव, धायरी इथे ठिकठिकाणी शाखा स्थापन केल्या. शाखांच्या माध्यमातून चांगली कामं, म्हणजे याच पद्धतीची कामं केली, खूप छान. आणि मनाला आनंद देणाऱ्या गोष्टी असतात. मी तर असं सांगेन की प्रत्येक घरातली मुलगी ही राष्ट्रसेविका समितीत गेलीच पाहिजे. ते खूप छान व्यवहारिक जीवन कसं असतं ते पण शिकायला मिळतं. समाजसेवा कळत न कळत तिथून सुरू होते आयुष्यात, जीवनात, आणि एक चांगलं वातावरण असतं तिथे. दुर्दैवाने असं झालं की माझा ऍक्सिडेंट झाला आणि निलिमाताई मीनवाईल आपल्यातून गेल्या. मग मी भारतीय जैन संघटना म्हणून, BJS म्हणून एक हे आहे, संस्था आहे, तिथे ती डिझास्टर मॅनेजमेंट, व्हॅल्यू एज्युकेशन आणि समाजसेवा, सोशल वर्क त्याच्यावर काम करते. तर त्याच्यातल्या व्हॅल्यू एज्युकेशनचा, त्यांचा एज्युकेशनचा जो प्रोजेक्ट आहे मूल्यवर्धन म्हणून, त्याच्यावर मी काम केलेलं आहे. तिथे मला ज्ञानदा नाईकजा, व्यंकटेश माडगुळकर म्हणजे गदिमांच्या पुतळे, त्यांच्याबरोबर काम करायची खूप मोठी संधी मिळाली. तिथे पण म्हणजे भरपूर प्रगल्भता आली त्यांच्याबरोबर काम करताना. तो पण एक आयुष्यातला खूप चांगला अनुभव होता. पण मग ऍक्सिडेंट झाल्यामुळे मला नाईलाजाने ती नोकरी पण सोडावी लागली नंतर. आणि मग ते सगळं करत असताना मग बालभारतीमध्ये पण तुम्ही? नाही, बालभारतीमध्ये त्या होत्या, त्या संस्थापक अध्यक्ष होत्या. त्यांच्या अनुभवाचा आणि एवढ्या समृद्ध घराण्यातून त्या होत्या, तर त्याचा एक खूप चांगला अनुभव आणि त्याचा खूप फायदा झाला, मला खूप शिकायला मिळालं. बरोबर. तुम्ही BJS मध्ये काम करत असताना त्याचा तुम्हाला उपयोग झाला, त्या कामाचा उपयोग झाला. त्याच्यानंतर मग ऍक्सिडेंट झाल्यावर आता काय करायचं, तर मीनवाईल मी एक छोटंसं कपड्याचं दुकान पण चालवलं. होय, अरे वा. फॅब लॉन्जरी स्टुडिओ म्हणून. तर ते सुद्धा कपड्याचं दुकान चालवायचं तर कुठलं चालवायचं असा आमच्या सगळ्यांसमोर एक प्रश्न होता. मग आम्ही लॉन्जरीत काम करायचं असं ठरलं. पण तिथे सुद्धा मी माझी जी एक काय म्हणतात काउन्सिलिंग करायची, किंवा प्रत्येकाला जे जे आपणाशी ठावे ते इतरांशी सांगावे आणि शहाणे करूनच सोडावे सकलजन, त्या याच्याप्रमाणे ती जी सवय लागलेली की आपल्याला जे चांगलं माहितीये ते सांगायचं, की कपडे कसे वापरले पाहिजे, कशा पद्धतीने, कोणत्या वयात कसे कपडे हे केले पाहिजे. तर त्याच्यात पण मी एक, म्हणजे मला तो पण खूप आनंद आहे की डायरीमध्ये मी त्यावेळेला एक धमाल उडवून दिलेली होती की सगळीकडे माझ्या दुकानाचं नाव झालेलं होतं. आणि मला दुकान सुरू करताना एक आमच्या ओळखीचे मारवाडी याच्यातले समाजातले आमचे मित्र होते, ते म्हणाले हे इतकं सोपं नसतं बरं का, म्हणजे नोकरी केली 30 दिवसाची की 1 तारखेला 1 ते 7 तारखेपर्यंत पगार मिळतो, इतकं हे धंदा करणं सोपं नसतं. त्याच्यात वर्ष 6 महिने वाट बघावी लागते. पण माझा अनुभव असा आहे की मला पहिल्या दिवसापासूनच त्याच्यात फायदा दिसायला लागला. अरे बापरे. आणि तिथे सुद्धा मी समाजसेवेचं काम केलेलं आहे, समाज प्रबोधनाचं काम केलेलं आहे, आणि एक सुंदर अनुभव होता. तर शेवटच्या दिवसापर्यंत जेव्हा मी बंद केलं माझं दुकान, किंवा माझ्या एका मैत्रिणीला ते हँड ओव्हर केलं, तर त्या दिवसापर्यंत मी तेही फायद्यातच केलेलं आहे. अरे बापरे. आणि त्याच्यानंतर काय झालं, ते कसं बंद झालं, तर एक दिवस पेपरमध्ये जाहिरात आली की बाल कल्याण समिती सदस्य आणि अध्यक्षांची निवड. माझी मुलगी म्हणाली, आई तू याच्यात बसते, तू कर नाही, आता तुझा पाय बरा झालेला आहे ना, आता तू करू शकतेस. सहज म्हणून अर्ज केला, आणि माहिती नाही देवाची तशी रचना आहे की काय, की त्यांनी माझ्या हातून ते करूनच घ्यायचं ठरवलेलं होतं, की बालकांच्या काय याच्यामध्ये पहिलेपासून बालक्षेत्रामध्ये मी काम करून होते, आणि मला मनोमन वाटायचं की मी या क्षेत्रात काम करते ना, तर मला याच्यातनं अतिउच्च दर्जाचं काम करायला मिळायला पाहिजे. आणि मग ती संधी मला चालून आली, तिथे माझी निवड झाली आणि बाल कल्याण समिती सदस्य म्हणून निवड झाली. आणि तोही आयुष्यातला एक वेगळा टर्निंग पॉइंट ठरला. अनुभवांचा खजिना तिथे सुद्धा लुटायला मिळाला मला. आणि एवढं मोठी संधी चालून आली, तर त्याचं सुद्धा आम्ही खूप त्या संधीचं सोनं केलं. तिथे 5 जणांचा एक बेंच असतो, आणि हे निराधार अनाथ अशा मुलांसाठी ती समिती सरकारच्या माध्यमातून काम करत असते. सरकार आणि ती समिती
हेच त्या मुलांचे पालक असतात. पालक असतात. आणि ही जी मुलं असतात ती समितीसमोर आणली जातात आणि त्या मुलांना मग बालगृहांमध्ये प्रवेशित करून किंवा मग शिशुगृह 0 ते 6 वर्षापर्यंत ते शिशुगृहात राहतात आणि 6च्या नंतर 18 वर्षाची होईपर्यंत ती मुलं बालगृहात राहतात. बालगृह म्हणजे पूर्वीचं अनाथ गृह, परंतु 2020च्या कायद्याने त्याला अनाथगृह म्हणणं किंवा अनाथालय म्हणणं बॅन करण्यात आलेलं आहे आणि त्याला बालगृह म्हटलं पाहिजे. कारण ज्या मुलांचं स्वतः सरकार मायबाप आहे ती अनाथ का? हाही एक त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे. म्हणजे दुर्दैवाने आजही आपण अनाथालय किंवा अनाथ म्हणतो. ते चुकीचं आहे. म्हणजे मी समाजाला प्रार्थना करीन नका म्हणू त्यांना अनाथ. ती सनात आहेत, ती आपली आहेत आणि तुमच्या आमचे तरी आई वडील असे त्यांचं श्रीमंत सरकार त्यांचे मायबाप आहेत, ती अनाथ नाही आहेत ती मुलं. संपूर्ण समाजच त्याचा त्या म्हणजे सरकारच्या माध्यमातून संपूर्ण समाजाची ती जबाबदारी आहे, पालक आहे. समाजाने त्याच्याकडे लक्ष दिले पाहिजे, दिल्या गेलं पाहिजे. तिथे मी तुम्हाला सांगते, तिथे आता शासकीय विभाग आहे बोलू नये, पण एक साधारणतः जे सगळीकडे चालतं सरकारी ह्याच्यात, म्हणजे अलिखितपणे सगळ्यांना माहिती आहे त्या गोष्टी सगळ्यांना माहिती आहेत, पण स्पष्टपणे कोणी बोलत नाही. लोक भ्रष्टाचार म्हणतात. भरपूर प्रमाणात या गोष्टी तिथे होतात, हे बोलायला मला काहीच हरकत नाहीये. ते बंद होणं गरजेचं आहे. आम्ही CWCत काम करताना आमचा 5 जणांचा बेंच असतोच म्हणजे तो, आणि एक अध्यक्ष आणि 4 सदस्य असतात. त्याच्यात वेगवेगळ्या क्षेत्रातून आलेले असतात. त्यांना किमान 7 वर्षाचा बालक्षेत्रात काम केल्याचा अनुभव आणि त्यांचे वेगवेगळे मापदंड असतात. मानसशास्त्र क्रायटेरिया असतो, त्याच्याप्रमाणे त्यांचं ती निवड झालेली असते. तर ते विद्वान आणि रथी महारथी लोक तिथे आलेले असतात. तिथे सुद्धा मला खूप शिकायला मिळालं. तिथे आमच्या अध्यक्ष त्यावेळेला डॉक्टर विजया वाजपेयी म्हणून होत्या. MD आहेत, गायनाकॉलॉजिस्ट आहेत, ऍडव्होकेट सावरकर, शशिकांत सावरकर म्हणून माझ्या बरोबर होते, जे की आमच्या समितीचे ऍडव्होकेट होते. त्याच्यानंतर दानोडे सर म्हणून होते आणि मावियाचे मॅनेजर अर्जुन दानगट म्हणून ते माझ्या बरोबर होते. तो अनुभव सुद्धा विलक्षण होता. तिथे सुद्धा आम्ही ना खाएंगे ना खाने देंगे या तत्वानुसार काम केलं. जवळजवळ पुण्यात 2 समित्या आहेत. एक ग्रामीणसाठी त्यावेळेला काम करायची आणि एक शहरी विभागासाठी काम करायची. आम्ही ग्रामीणसाठी काम करायचो. ग्रामीण विभागातल्या 35 संस्था आमच्या CWCच्या अखत्यारीत यायच्या आणि फार छान, म्हणजे अभिमान वाटावा किंवा आयुष्यात खूप छान वाटावं असं काम आमचं त्यावेळेला CWCच्या माध्यमातून बालकांसाठी झालेलं आहे. आम्ही त्यावेळेला शिजवलेलं अन्न घ्यायचं नाही बालगृहांमध्ये, हा एक नियम, आणि बाहेर पाट्या लावायला लावल्या होत्या बालगृहांना. आम्ही अनपेक्षितपणे जायचो आणि बालगृहांची तपासणी करायचो. त्यामागचं काही विशेष कारण की पाट्या का लावायच्या अशा स्वरूपाच्या? पाट्या अशा लावायच्या की समाजात एक हे आहे की वाढदिवस साजरे करायचे, तर तिथे त्या अनाथ हा जो शब्द आहे की म्हणजे त्यांना कुणी नाही आहे, मग त्यांना आपण काही दिलं. आपल्या घरचे उत्सव साजरे करायला आपण तिथे जायचं आणि आपल्या मुलाचा वाढदिवस तिथे साजरा करायचा, किंवा आपल्या घरी श्राद्ध झालं, पक्ष झालं, कुठलंही कार्य झालं की ते उरलेलं अन्न आहे ते बालगृहातल्या मुलांना द्यायचं. का त्यांना ते अन्न द्यायचं? बरोबर, सरकार मायबाप त्यांचं असताना त्यांनी ते कुणाच्या तरी कार्यात शिजलेलं अन्न का खायचं? तुम्ही तुमच्या घरच्या मुलांना द्याल का असं? कुणाच्या घरचं उरलेलं अन्न असेल ते तुम्ही आणून दिलं, हा कोणी प्रेमाने मानाने आणून दिलं तर ते निश्चित आपण खातो. कुणाच्याही घरचं कार्याचं शेजाऱ्याकडे कार्य झालं असेल, त्यांनी जर आपल्याला प्रेमाने विचारलं अन्न वाया जाण्यापेक्षा आणून दिलं, तर आपण शेजारणीकडचं पण उरलेलं अन्न खातो. पण ते उरलेलं आहे आणि मग ते पुण्याचं काम करायचंय म्हणून अनाथ विद्यार्थी गृहात नेऊन द्यायचं नाही चालणार. आम्ही तो नियम बंद करायला लावला. उरलेलं शिळं वगैरे असं अन्न देऊ नका तिकडे. शिळं म्हणजे ते उरलेलं आहे म्हणून घेऊन द्यायचं, त्याच्यात पुण्य कमवायचं. म्हणजे त्याचा बघण्याचा दृष्टिकोन तो चुकीचा आहे. तसा मुलांचे वाढदिवस तिथे जाऊन साजरे करतात, याला पण माझा आक्षेप आहे. कशासाठी? तुमच्या घरी येऊन जर तुमच्या मुलांचे वाढदिवस 3ऱ्या व्यक्तीने साजरे केले तर चालणार आहेत का तुम्हाला?
अगदीच. हे पण मला असं वाटतं की बंद व्हायला पाहिजेत या गोष्टी. आपली मुलं असतात तशीच ती मुलं, ती आपलीच मुलं आहेत. आणि ती मुलं म्हणजे मी म्हणते प्रत्येक घर जर चांगली असेल तुमची परिस्थिती, आजकाल आपल्या समाजात हे खूप बोकाळलेलं आहे, एका मुलावरच आपली तरुण पिढी थांबायला लागलेली आहे. तर जर तुम्हाला एका मुलावरच थांबायचं असेल, तो मुलगा असो किंवा मुलगी, तर तुम्ही एक मूल दत्तक घ्यावं, असं या मुलाखतीच्या माध्यमातून मी समाजाला नक्कीच विनंती करू इच्छिते की तुमची जर चांगली परिस्थिती असेल, चांगली म्हणजे तुम्ही खाऊन पिऊन खूप श्रीमंतच असायला पाहिजे असं नाहीये, त्याचे काही थोडेसे निकष असतात. त्या नियमांमध्ये बसून प्रत्येक घराने एक मूल जर तिथलं दत्तक घेतलं तर त्या मुलांना आईवडील मिळतील. बरोबर. आणि तुम्हाला पण एक वेगळं सुख मिळेलय. तुमचं जे एकच मूल आहे, जैविक मूल आहे, त्याला पण एक भावंड मिळेलय. पुढे जाऊन एकट्याने जगणं हे खूप कठीण असतं, खूप पैसा आहे आणि माणूस एकटाच आहे, माणसंच नाही तुमच्या आजूबाजूला. तर मला नाही वाटत तुम्ही खूप आनंदाने जगू शकाल. जेवढा पैसा महत्वाचा आहे तेवढी माणसं सुद्धा आयुष्यात महत्वाची आहेत. तुमच्या मुलांना पण एक भावंड मिळेल. तर त्या दृष्टिकोनातून मी तुमच्या माध्यमातून परत एकदा समाजाला विनंती करते की तुमची जर खाऊन पिऊन सुखी समाधानी अशी परिस्थिती असेल तर तुम्ही निश्चित स्वरूपाने एक मूल दत्तक घ्या. हा आग्रह असेल माझा. मुलांना घर मिळेल, त्यांना मायेची माणसं मिळतील त्या निमित्ताने. हो, त्यांना आपलं माणूस मिळेल म्हणण्यापेक्षा आपलं माणूस मिळेल हे सगळ्यात महत्वाचं. आणि ते 6 वर्षाचं होईपर्यंतच घ्या असं म्हणेन मी. त्या मुलाला बालगृहाची वाटच दाखवू नका. सगळीच बालगृह वाईट आहेत असं मला म्हणायचं नाहीये, पण बालगृहाचे अनुभव पण फारसे सुसह्य आहेत असंही नाहीये. आणि नंतर मग या मुलांचं काय होतं हा एक प्रश्न सीडब्ल्यूसी समोर त्याही वेळेला आमच्या सीडब्ल्यूसी समोर होता. आणि व्यक्तिशः मी पण त्याच्यावर खूप विचार करते आहे. त्याच्यासाठी काम करण्याची इच्छा आहे. नक्कीच नक्कीच. फारच तुम्ही सविस्तर ही माहिती दिली आहे. मला वाटतं सगळ्यांना जे कोणी प्रेक्षक आता पाहतील, हा व्हिडिओ पाहतील, त्यांच्यापर्यंत ही फार महत्वाची माहिती पोहोचत आहे खरं तर या माध्यमातून. आणि आणखीन एक मुद्दा जो तुम्ही सांगितलात की मूल दत्तक घेण्याबद्दलचा, की ज्या कोणाच्या घरात खाऊन पिऊन सुखी कुटुंब आहे आणि एकच मूल आहे किंवा ज्यांना अजिबात नाही मूल, अशा लोकांनी देखील दत्तक मूल घेण्याचा नक्कीच विचार ते करू शकतात. कारण जर खाऊन पिऊन सुखी समाधानी सधन बऱ्यापैकी म्हटलं तरी त्या कुटुंबात एक मूल दत्तक जाण्याने त्या मुलासाठी मायेचं आपलं असं एक माणूस त्यांना मिळू शकतं, त्यांना एक कुटुंब मिळू शकतं. आणि जे बालगृहांवरती जो बोजा वाढतोय असं म्हणू शकतो आपण कदाचित, तर तो कमी होण्यासाठी पण कदाचित याने मदत होऊ शकते या माध्यमातून. म्हणजे बऱ्याच लोकांना मूल दत्तक घेण्याविषयी इच्छा असते, पण त्यांना माध्यम माहित नसतं की जायचं कसं, तिथपर्यंत पोहोचायचं कसं, ह्या गोष्टी माहित नसतात. तर नक्कीच आपल्यापर्यंत जर कुणी पोहोचलं या व्हिडिओच्या माध्यमातून तर त्यांना याचा उपयोग नक्कीच होईल. आपल्याकडून ते मार्गदर्शन नक्कीच मिळेल या माध्यमातून. तर फार छान असं हा विषय समोर आला खरं तर. तर आता आपण पुढे थोडं म्हणजे तुमचा आतापर्यंतचा प्रवास जाणून घेतला आपण, कसं कसं सगळं तुम्ही उभं केलं, तुमचं जे काम जे आहे ते कार्य कसं करत गेलात तुम्ही आतापर्यंत ते कळलं आम्हाला. आणि आता इथून पुढे तुम्ही वेगळं काही एखादा उपक्रम करायचा किंवा एखादा प्रोजेक्ट तुमच्या पुढे आहे का काही करायचं असं? निश्चित. अरे नक्कीच ऐकायला आवडेल. मलाही सांगायला आवडेल की तिथला तो सीडब्ल्यूसी ला काय झालं की आम्हाला कोविड आल्यामुळे सीडब्ल्यूसीचं टेन्युअर हे फक्त 3 वर्षाचं असतं. प्रत्येक जिल्ह्यासाठी असते ती सीडब्ल्यूसी, आणि सीडब्ल्यूसीच्या माध्यमातून अडॉप्शन करता येतो हे पण मी एक सांगू इच्छिते. किंबहुना त्यांच्याच माध्यमातून ते होतं. जर कुणाला घ्यायचं असेल तर तिथे तुम्ही जिल्ह्याच्या सीडब्ल्यूसी कडे विचारणा. चाइल्ड वेलफेअर कमिटी, बालकल्याण समिती. आणि आम्हाला करोना काळामुळे 2 वर्ष जास्तीचं काम करायला मिळालं. सीडब्ल्यूसीचं काम हे एका डोळ्यात आसू आणि एका डोळ्यात हसू
या पद्धतीचं असतं. म्हणजे काम करताना वाईटही खूप वाटत असतं आणि चांगलं काहीतरी केल्याचं आत्मिक समाधान पण असतं. माहिती नाही काय आहे ते, पण आहे आणि ती तिथे संधी मिळाली कामाची, हे पण मी एक भाग्याचं लक्षण समजते. तिथे खूप मोठी मोठी मंडळी आणि खूप चांगलं सामाजिक कार्य करणारी मंडळी पण आली आयुष्यामध्ये. त्याच्यातूनही खूप शिकायला मिळालं. आणि मग नंतर तिथूनच हा विचार आला की मी जी 20 वर्षापूर्वी स्वतःची शाळा सुरू करणार होते, तर त्याच्यात थोडासा मी माझ्या विचारांमध्ये बदल केला की शाळा नाही सुरू करायची. आता ही जी CWCतून 18 वर्षानंतर, CWCतून नाही सॉरी, जी बालगृहातून 18 वर्षानंतर जी मुलं बाहेर पडतात, तर काही संस्था त्याच्यावर खूप चांगलं काम करतात, पण त्याच्यावर अजूनही चांगलं काम होण्याची गरज आहे. सगळ्याच मुलांना चांगल्याच पद्धतीने सुखसोयी उपलब्ध होतात किंवा सगळ्याच मुलांची आयुष्य चांगल्याच पद्धतीने उभारली जातात असं नाहीये. अजूनही त्याच्यावर खूप काम होण्याची गरज आहे. ती मुलं बाहेर पडल्यानंतर त्यांना एक संस्थेच्या माध्यमातून त्यांचं आयुष्य उभं राहण्यासाठी काम करण्याची इच्छा आहे. हे माझं भविष्यातलं नियोजन आहे, पण त्याच्यासाठी हातात काहीतरी हवं म्हणून मी आता सध्या भावविश्व संवर्धन या संस्थेची स्थापना केलेली आहे. आणि जानेवारी महिन्यात 3 तारखेला सावित्रीबाई फुलेंची जयंती आहे आणि बालिका दिन आहे. तर त्या दिवशी आपण सेतुबंध नावाचा वृद्धाश्रम सुरू करतो आहे. तो वृद्धाश्रम अशा याच्यातून की परमार्थाबरोबर स्वार्थही आहे माझा त्याच्यात, की मी तिथले प्रवेश असे घेणार की त्या संस्थेच्या माध्यमातून जो काही माझा निधी साठवला जाईल किंवा त्याच्यातून मला जी समाजातून मदत मिळेल, त्याच्यातून मी पुढे जाऊन या 18 वर्षावरच्या मुलांसाठी, म्हणजे आफ्टर केअर म्हणतो आम्ही त्याला, तर ती संस्था एक उभी करण्याचं मानस आहे माझा. आणि त्याच्यासाठी माझे हे प्रयत्न आहेत. आता जानेवारीच्या 3 जानेवारी 2025 ला ते आम्ही सुरू करतो. नवीन वर्षात शुभारंभ करताय. हो, शुभारंभ करते आहे. आणि माझं एक हे होतं की एक संस्था हातात असली ना की एक साधन तयार होतं, आणि साधन असलं की साधनाच्या माध्यमातून आपण खूप मोठं काम उभं करू शकतो, किंवा साधनाच्या माध्यमातून काहीतरी चांगल्या गोष्टीची निर्मिती करता येते. जसं आपण म्हणतो की आपल्या जो खुर्ची असली, पद असलं की त्या पदाच्या माध्यमातून आपल्याला काम करता येतं. तर इतके दिवस जे मी काम केलं ना, ते सगळं वैयक्तिकरित्या केलं. की मी स्वतः गेले वाड्या वस्त्यांवर गेले, मी स्वतः ट्युशन घेतल्या, मी स्वतः प्रौढांना साक्षर केलं, महिला मंडळ चालवली, बचत गट चालवली. ही वैयक्तिक स्तरावर केलं मी, पण संस्थात्मक स्तरावर केल्यावर त्या कार्याला बळ मिळतं. हे मी अनुभवातून बघितलेलं आहे, शिकलेली आहे. आणि म्हणून मी ठरवलं की आयुष्याच्या शेवटी का होईना, पण असं काहीतरी संस्थात्मक कार्याची सुरुवात करायची. आणि म्हणून मग बसलो आम्ही, माझे काही सहकारी आहेत त्यांच्या मदतीने आता मी ते सुरू करायचा प्रयत्न करते आहे. भविष्यात बघूया. आणि चांगला उद्देश घेऊन कामाला सुरुवात केली की तिथे यश मिळतच. खरं. आणि परत एक आलं की पासून संघटनेकडे, हे जे एक माझं ब्रीद आहे पहिलेपासून, जे मी मनावर ठसवून घेतलेलं आहे. मी इतके दिवस म्हणजे मी एकटीच करत होते काम, पण आता संघटनेच्या माध्यमातून संघटना तयार करून ते काम करायचं. आता वैयक्तिक स्तरावर जे काम सुरू होतं तुमचं आतापर्यंत, ते आता तुम्ही एका संस्थेमार्फत तुम्ही ते कार्य आता सुरू करण्याचं तुमचं आता मानस आहे, आणि ते आता लवकरच तुम्ही सुरू करत आहात. फार छान वाटलं हे ऐकून खरं तर, कारण आता गरज आहे की अशा काहीतरी विषयांवरती खरंच बोललं जाणं आवश्यक आहे, जे विषय फारसे चर्चेला कधी घेत नाही कोणी. अशा विषयांवरती विचार करणं आवश्यक आहे. आणि त्यामुळे या माध्यमातून मला खरं तर छान वाटतंय की या माध्यमातून आम्ही तुम्हाला किंवा तुमचे हे जे विचार आहेत किंवा तुमचं जे आता जे काही आपलं विचार मंथन झालं, हे आता पुढे लोकांपुढे येईल. आणि त्यातनं तुमच्या संस्थेसाठी, तुमच्या संस्थेमार्फत काम करायला अजून काही जण पुढे येऊ शकतील या माध्यमातून. याच्यातून मी अजून एक गोष्ट सांगते की आपले जे
आगाशे सर आहेत. तर त्यांच्याच याच्यातून ओळखीतून मी देखणी ती पाऊले म्हणून एक व्यासपीठ आहे. मुंबईचे सुविद्या प्रसारक संघाचे अध्यक्ष आहेत महादेव गोविंद रानडे म्हणून. त्यांनी पण एक व्रत घेतलेलं आहे की अशा समाज हितैषी मंडळींना जी की प्रसिद्धी परान्मुख आहेत, जी प्रसिद्धीपासून दूर आहेत, यांना एकत्र आणून ते त्यांना लिहित करतात. आपण काय काय कार्य केलेलं आहे हे पुढच्या पिढीला उपयोगी पडलं पाहिजे. किंवा तुम्ही जे कार्य करता, तुम्ही गेलात, तुम्ही जर नाही त्याची प्रसिद्धी, त्याला नाही दिलीत प्रसिद्धी, किंवा दुसऱ्याही कोणी त्याला प्रसिद्धी दिली, तुम्ही गेलात की ते कार्य तिथेच विरेल. बरोबर. मग पुढच्या तुम्ही कोणत्या पद्धतीने बाहेर आलेले आहात, कशा कष्टातून, कशा परिस्थितीतून तुम्ही सामोरे गेलेले आहात आणि कसं तुम्ही तुमचं कार्य उभं केलेलं आहे. मग ते वैयक्तिक असो किंवा संस्था कशा तुम्ही निर्माण केल्या, त्याच्यासाठी काय काय कष्ट घ्यावे लागतात किंवा काय करावं लागतं हे पुढच्या पिढीला मार्गदर्शक ठरावं म्हणून त्यांनी देखणी ती पावले जी ध्यासपंथे चालती असं एक व्यासपीठ तयार केलेलं आहे. त्याच्यात त्यांनी ते पुस्तकं लिहितात स्वतः. त्याच्यात प्रत्येक संस्थेनी किंवा समाजकार्य करणाऱ्या व्यक्तींनी स्वतःचं काम कसं सुरू केलं आणि कशा पद्धतीने आपण ते करतो हे लिहून काढायचा लेख. आणि असं एका पुस्तकात 9 लेख, अशी त्यांना ती 12 पुस्तकं तयार करायची. त्याची आता 10 पुस्तकं तयार झालेली आहेत. आणि मग त्या सगळ्यांना, ती जे समाजकार्य करणारी लोक आहेत त्यांना एकत्र करून एक सांघिक काहीतरी मोठं समाज हिताचं काम करता येईल का असा त्यांचा प्रयत्न आहे. फार सुंदर कल्पना आहे, संकल्पना आहे ती. आणि आत्ताच त्याचं आमचं या महिन्यातच गेल्या रविवारी, शनिवार रविवार आमचं 10 पुस्तकातले जे लेखक आहेत त्यांचं सगळ्यांचं मिळून म्हणजे 90 लेखक झालेले. एका पुस्तकात 9 लेखक, असं त्यांना 12 म्हणजे 108 मण्यांची माळ तयार करायची आहे. ती संकल्पनाही खूप सुंदर आहे. आमचं संमेलन झालं आणि त्याच्यातून एखादं मोठं काम, एकमेका करू सहाय्य अवघे धरू सुपंथ, याच्याप्रमाणे एकमेकांना मदत करा आणि कामं करा समाजासाठी, अशी त्याची संकल्पना आहे. तर संमेलन झालं आणि त्याच्यातून पण फार छान चांगल्या गोष्टी निर्माण होतील अशी एक आशा आहे. नक्कीच करूया. मला सुद्धा आता या संस्था उभं करण्यात, तिथून त्या माध्यमातून पण बरंचसं सहकार्य मिळेल अशी आशा करते. नक्कीच मिळेल. आणि तसंच त्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच सहकार्य मिळेलच. आणि आता तुम्ही जसं म्हणालात की महादेव गोविंद रानडे सर जे आहेत त्यांनी हा सगळं म्हणजे देखणी ते पाऊले हा उपक्रम सुरू केलाय, त्यातून तुम्हाला लिहितं केलं. तर तसंच मी काहीच म्हणेन की आम्ही तुम्हाला बोलतं करतो या माध्यमातून. तर मला खरंच सांगायला आवडेल की तुम्ही अगदी आढेवेढे न घेता या मालिकेसाठी तयार झालात आणि त्याबद्दल खरंच तुमचं मनापासून आभार मानतो मी. आणि तुम्ही जे काही आता विचार इथे तुमचे व्यक्त केलेत आमच्या या चॅनलवरती, तर त्याचा नक्कीच समाजाला उपयोग होईल आणि दिशादर्शक ठरतील अशी आशा बाळगतो आणि सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद.